ते म्हणतात ना मित्रांनो, तिसरी पिढी ही खूप महत्त्वाची राहते. तिसरी पिढी ही एक तर तुम्हाला नवीन पर्वावर नेते, विकासाच्या किंवा समृद्धीच्या किंवा डेव्हलपमेंटच्या, किंवा तिसरी पिढी ही तुम्हाला रसातळाशी नेते. उद्धव ठाकरे हे दुसरी पिढी, बाळासाहेब ठाकरे ही पहिली पिढी, ज्यांनी बघितलं, ज्यांनी रस्त्यावरती घुमून वेगवेगळे कार्यकर्ते जमा केले, ज्यांनी रस्त्यावरती उभे करून, ज्यांनी रस्त्यावरती लढणारा शिवसैनिक उभा केला. दुसरी पिढी उद्धव ठाकरे यांनी सरळ शिवसेना तयार झालेली बघितली. त्यांनी त्यांच्या मागचं जे स्ट्रगल बाळासाहेबांनी केलं ते स्ट्रगल उद्धव ठाकरे यांनी बघितलं असेल, पण ते स्ट्रगल कसं केलं हे त्यांना माहिती नाही. तिसरी पिढी आदित्य ठाकरे यांची. तिसऱ्या पिढीमध्ये नाईट लाईफ सुरू झाली. बाकीचे प्रकरण तुम्हाला माहितीच आहे. डावोसला जाऊन ज्या आत्ताच्या खासदार आहेत त्या सगळ्यांचं प्रकरण तुम्हाला माहितीच आहे की कशा प्रकारे खासदारकीसाठी या गोष्टी सुरू आहेत, आणि ह्या गोष्टी बोलू शकत नाही कारण की त्या गोष्टीचे कोणते प्रूफ नसतात. तर आज आपण बोलणार आहोत उद्धव ठाकरे यांचं मुंबई महापालिकेत काय होणार, आणि संजय राऊत यांची झालेली कंबल कुटाई. हो मित्रांनो, खूप मित्रांनो तुम्ही आता यूट्यूबवरती खूप चॅनलवरती बघत असाल, खूप न्यूजवरती बघत असाल की संजय राऊत यांना बंद दरवाजा करून तिथल्या नगरसेवकांनी, कॉर्पोरेटरनी धुतला. नमस्कार, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, आज आपण परत बोलणार आहोत उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेना उभाटा रसातळाला जाण्याची कारणं, आणि उभाटा शिवसेना याच्यातून परत येईल का, म्हणजेच बाउन्स बॅक करेल का. मित्रांनो, जी आधी न्यूज आली आहे की संजय राऊत यांची कंबल कुटाई झाली. हो, जे महानगरपालिका येणाऱ्या आता काही काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील, आणि म्हणतात की पोपटाचा जीव हा त्याच्या याच्यात असतो, पिंजरात असतो, काय असतो ते असतो. तसंच शिवसेना म्हणजेच उभाटा शिवसेना नावाच्या पोपटाचा जीव हा मुंबई महानगरपालिकेत आहे. हो मित्रांनो, लोकसभेला तुम्ही बघितलं की 21 जागेवरती उद्धव ठाकरे लढले आणि 9 जागेवरती त्यांचा विजय झाला. पण एकंदरीत महाविकास आघाडीने भरघोस यश हे लोकसभेमध्ये मिळवलं. त्यामुळे त्यांचा तो पराभव होता, किंवा त्यांच्याकडून जो मराठी माणूस असेल किंवा हिंदुत्व असेल, हिंदुत्वाचा जो मानणारा वर्ग असेल, तो त्यांच्यापासून दुरावला. ह्या गोष्टी प्रखरपणे समोर आल्या नाही. पण जशी विधानसभा झाली आणि ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांचे 100 कॅन्डिडेट्स म्हणजे जवळपास 95-96 कॅन्डिडेट्स त्यांनी लढवले, आणि त्यापैकी फक्त त्यांचे 20 कॅन्डिडेट्स निवडून आले. त्यातही मुंबईमध्ये 10 आले. त्याचं कारण म्हणजे मनसे होती. मनसेच्या कॅन्डिडेट्सनी एवढे मतं घेतले की त्याचा फायदा हा उद्धव ठाकरे यांना झाला आणि त्यांचे 10 कॅन्डिडेट्स निवडून आले. हे ते आमदार जे त्या मनसेच्या वोटमुळे निवडून आलेत, हे त्यांना माहिती आहे की आपण उद्धव ठाकरे यांच्या नावाखाली निवडून आलो नसून मनसे यांनी उभा केलेल्या कॅन्डिडेट्सने मतं खाल्ले, त्यामुळे आपण निवडून आलो. उदाहरण जर घ्यायचंच तर जे यंग भावी मुख्यमंत्री ज्यांच्यावर टायटल लावलं जातं आणि महाराष्ट्राचं युवराज जे स्वतःला समजतात, ते आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे यांचा 11,000 मतांनी विजय झाला. पण त्याच वेळेस आपल्याला माहिती असेल की संदीप देशपांडे नावाच्या युवकाने म्हणजेच मनसेच्या धडाडीच्या कार्यकर्त्याने 18,000 मतं खाल्ली. ही 18,000 मतं म्हणजेच मराठी माणसाच्या नावावरती आलेली मतं, जे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आलेली मतं, त्यातली 50% किंवा 70% मतं हे जर बीजेपीच्या कॅन्डिडेट्सकडे वळली असती आणि मनसेचा जर सपोर्ट बीजेपीला असता, तर आदित्य ठाकरे या युवराजाचा पराभव हा निश्चित होता. गोष्ट इथे संपली. विधानसभा झाली. आता डोहाळे लागलेत ते मुंबई महानगरपालिकेचे. मुंबई महानगरपालिकेचा बजेट हा भारतातल्या कितीतरी राज्यांपेक्षा जास्त आहे. जवळपास 70,000 कोटी हा बजेट समजला जातो. जवळपास 90,000 कोटी याची तर मुंबई महानगरपालिकेची FD आहेत, ज्याचं व्याज कोण खातं आणि त्याचं मलाई कोण खातं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इतिहासाकडे जर बघितलं आपण, तर इतिहासामध्ये उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीशी जुळून निवडणुका लढल्या असो किंवा स्वतंत्रपणे निवडणुका लढल्या असो, जेव्हा बाळासाहेब ठाकरे सुद्धा होते तेव्हा सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये एक हाती सध्या उद्धव ठाकरेची कधी झाली नाही. त्यांना नेहमी कुणाची ना कुणाच्या कुबड्यांची गरज भासली आणि त्या कुबड्यांना सोबत घेऊन त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास 25 वर्ष तब्बल एक हाती राज्य केलं. आणि मुंबई महानगरपालिकेचा कसे लूटमार केली हे सगळ्यांना माहिती आहे. मराठी नाव मुंबई तोडल्या जाईल, औरंगजेबाच्या फौजा, सिंह, वाघनख, मर्द, गांडूळ, ढेकून. अरे बस करा. याच्या पलीकडं मुंबई विकल्या गेली आहे, अदानींना विकल्या गेली आहे, अंबानींना विकल्या गेली आहे. अहो, त्या अंबानीच्या घराखाली बॉम्बस्फोटक लावणारे तुमचे प्रिय ऑफिसर गाजे साहेब, आता कोणते गाजे, आता अंदर आहे, वाजे आता अंदर आहे.
म्हणजे कशा प्रकारे तुम्ही बिझनेसला सपोर्ट करता, कशा प्रकारे तुम्ही बिझनेस हा महाराष्ट्रामध्ये ग्रो करू शकेल याचा सपोर्ट करता, याचं नाव किंवा याचं नावलौकिक तुम्ही मिळवलं आहे एका बिझनेसमॅनच्या घराखाली बॉम्ब स्फोटलं. कशासाठी? तर खंडणी. तुम्हाला सुरक्षा हवा असेल तर 100 करोड द्या, 200 करोड द्या, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला सुरक्षा देऊ. मित्रांनो, जी न्यूज आहे की संजय राऊत नावाच्या भोंग्याला एवढा म्हणतात ना कंबल कुठं आहे. तुम्ही सिंगम पिक्चरला बघितलं असेल की खुर्सी की पावर आज दिखाता हो तुझे थोडी तरी खुर्सी की पावर. खडाखट खडाखट लाला, खटाखट खटाखट शब्द जरा प्रचलित जास्त आहे म्हणून सांगतो की कशा प्रकारे संजय राऊत नावाच्या भोंग्याची कंबल कुटाई ही महानगरपालिकेच्या म्हणजेच मुंबईचे जे शिवसेना उभाटाचे कॉर्पोरेटर आहेत त्यांनीच केली. त्याचं कारण असं समजलं जातं की मुंबई महानगरपालिकेच्या कॉर्पोरेटच्या जी निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये शिवसेनेने स्वतंत्र लढावं, शिवसेना ही हिंदुत्वापासून दूर गेलेली नाही हे लोकांपर्यंत पोहोचवावं, या प्रकारचे आदेश, या प्रकारचं आव्हान हे उद्धव ठाकरे यांनी कॉर्पोरेटरला केलं. त्यांच्याकडे जे काय 75-76 आता कॉर्पोरेटर उरले आहेत आणि मुंबईमध्ये उभाटा शिवसेनेची ताकद जशी आहे, जशी एकनाथ शिंदेपेक्षा तर नक्कीच जास्त आहे, कारण की आपल्याला मानलं सुद्धा आणि मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेला मुंबईमध्ये मानणारा वर्गसुद्धा आहे आणि तो वर्ग उद्धव ठाकरे यांच्यामुळे नसून स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आहे, ज्यांना आता जनाब बाळासाहेब ठाकरे हे संबोधण्यासाठी उद्धव ठाकरे आतुर झालेत. उद्धव ठाकरेंना हे कळून आलं की मुस्लिम मतं आपल्याकडे आली, त्यांना जे कॉम्बिनेशन लोकसभेमध्ये वर्कआउट झालं म्हणजे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम मतं हे उद्धव ठाकरे यांना मिळतील आणि हो झालं सुद्धा. आज मुस्लिमांचा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा नेता कोणता जर असेल तो म्हणजे उद्धव ठाकरे. पण उद्धव ठाकरे त्यावेळेस हे विसरले की जर मुस्लिमांचं लांगुल चालून करण्यासाठी तुम्ही जासाल तर तुम्हाला हिंदू मतं, जे कट्टर शिवसैनिक आहेत, जे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला मानतात, जे प्रखर हिंदुत्वाला मानतात, ते शिवसैनिक एकनाथ शिंदे कधीचेच उडून घेऊन गेलेत. ते मराठी वर्ग जे जेव्हा तुम्ही अजानच्या स्पर्धा करता, जेव्हा तुम्ही टिपू सुलतान गार्डनला नाव देता, तो मराठी माणूस हा केव्हाच तुम्हाला सोडून एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेला. बटेंगे तू कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा नारा लोकांच्या मनामध्ये असा भिमला आणि त्यावेळेस तुमची जी मर्द करता तुम्ही, तुमचे जे स्टेटमेंट होते बांगलादेशी हिंदूविषयी ते पाहून लोकांच्या लक्षात आलं, तुमच्या मागे फिरणाऱ्या टोप्या हे पाहून लोकांच्या लक्षात आलं की उद्धव ठाकरे यांनी आता धर्म परिवर्तन करण्याच्या मार्गावर आहेत. ते आता कुठल्याही प्रकारे हिंदूंचे संरक्षक किंवा हिंदूंचे नेते उरलेले नाहीत. लांगुल चालून करण्यासाठी ते काँग्रेसच्या सुद्धा समोर जातील. ते म्हणतात ना नवा कोंबडा हा जास्त भांग देतो, त्या प्रकारे नवा हा माणूस जास्त जोरात भांग द्यायला सुरू झाले. जेव्हा कॉर्पोरेटरच्या मीटिंगमध्ये हा मुद्दा आला की आपण हिंदुत्व सोडलं नाही, लोकांपर्यंत पोचवा, तेव्हा कॉर्पोरेटर म्हणाले की सकाळी 9 वाजता वाजणारा भोंगा आणि आई बसली असं तोंड विचित्र करून कोरणारी बाई यांनी शिवसेनेची जी प्रतिमा होती ती मलिन केली. आता ही प्रतिमा मलिन कशी केली तर काँग्रेसची बी पार्टी, काँग्रेसची बी विंग म्हणून महाराष्ट्रामध्ये सध्या संजय राऊत हे कार्यरत आहेत. राहुल गांधींनी तिकडे काही पण केलं तर त्याला जस्टिफाय करणं, राहुल गांधींनी तिकडे सावरकरांना काही म्हटलं तर त्याला जस्टिफाय करणं, या प्रकारचे कामं हे संजय राऊत दिवस रात्र करत असतात. पवार साहेब जे स्वतः आता बीजेपी सोबत जायला बसलेत, त्यांच्या चाणक्यपणाविषयी पवार साहेबांना समजण्यासाठी 100 वर्ष लागतील. हो 100 वर्षच लागेल. हो पवार साहेबांनी तुमची शिवसेनाही खाल्ली, पवार साहेबांनी उद्धव ठाकरे पण संपवले, पवार साहेब तुमची शिवसेनेची माती करून टाकली. पण पवार साहेब कारण की माहिती आहे आता राज्यसभेवर निवडून जायचं असेल तर आपल्या पक्षाजवळ तर सीट नाहीत, तर मग आपण पवार साहेबांची चाटायची, राहुल गांधीची चाटायची, सोनिया गांधीची चाटायची, नाना पटोलेच्या शरणाची चाटायची. त्यामुळं कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून मला पाठिंबा देतील आणि 40 आमदारांचा पाठिंबा घेऊन मी राज्यसभेवर जाईल. पण शरद पवार आहेत ते बाबा, नाना पटोले आहेत ते, काँग्रेस आहेत ते. अरे संजय राऊत तुझ्यासारख्या नालायकाला जो कुणावरती पण उलटू शकतो त्याला खरंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सपोर्ट करेल का? याचं उत्तर हे येणाऱ्या काळात मिळेलच. तुमची टर्म 4 वर्षाची राहिली आहे, तुम्ही 4 वर्ष बढिया एन्जॉय करा. 4 वर्षानंतर तुम्हाला परत घरी बसायचं आहे. कमीत कमी 3-4 वर्षासाठी. पुढच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे किती येतात? 40 तर येणारच नाही, कारण की यावेळेस आता मुंबईमध्ये 10 आलेत 20 पैकी. पुढच्याच मुंबईमध्ये 10 पण येतात की नाही माहिती नाही, कारण की ज्या प्रकारे मिलिंद नार्वेकर यांनी जी पोस्ट टाकली त्याच्यातून तुम्ही मुस्लिमांना दुखवण्याचं काम केलं. त्यामुळे आता मुस्लिम सुद्धा विचार करू लागलेत की बाबा हे तर साले खतरनाक माणसं आहेत यार,
ये किसी का नहीं हो पाए, जिनके साथ 25 साल रहे उनके नहीं हो पाए तो हमारे क्या ही होंगे, हे मुस्लिमांना सुद्धा लक्षात येत आहे. त्यामुळे संजय राऊतांची झालेली कंबल कुटाई हे याचं प्रतीक आहे की येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत तुम्ही तुमच्या पक्षामध्येच सेफ आहे की नाही याचा विचार करा. एक आहे तो सेफ आहे, हा नारा नरेंद्र मोदींनी दिला आणि तो शिवसेना उभाटाच्या कॉर्पोरेटरच्या दिमागामध्ये असा घुसला. त्यांना माहिती आहे की ह्या नालायकांसोबत जर राहिलो, ह्या संजय राऊत यांची बकवासबाजी जर सकाळी अशी सुरू राहिली तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये पण आपलं हात साफ होतील. आणि महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेली की कॅलेंडरवर सांगू शकतो आपण की उद्धव ठाकरे शिवसेनेचे किती दिवस राहिले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.